आपल्या सगळ्यांसाठी एका विषयाच्या संबंधातलं आणि एका ऑर्गनायझेशनच्या संबंधातली काही इनपुट्स, काही माहिती आपल्या सगळ्यांना द्यावी यासाठी खरं तर आपण एकत्र आहोत. तर्पण फाउंडेशन ही एक अशी NGO कंपनी आहे की जी 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी काम करते. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की जनरली अनाथ म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर अनाथालय आहे आणि आपण सगळेजण प्रामुख्याने अनाथ म्हटल्यानंतर अनाथालयाशी इंटरॅक्ट होतो. मग वेगवेगळ्या NGO असतील, वेगवेगळे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील, वेगवेगळे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स असतील, इव्हन गव्हर्नमेंट ऑल्सो अनाथालयामध्ये जाऊन मदत करतात. जेवढ्या सरकारच्या फॅसिलिटीज आहेत त्या 99.99% अनाथालयामध्ये असलेल्या अनाथ मुलांसाठी आहे. पण मी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांचा OSD होतो तेव्हा 1% आरक्षणाचा निर्णय ज्यावेळेस आपल्या गव्हर्नमेंटने घेतला त्यावेळेस प्रामुख्याने अनाथालयातनं ऑलरेडी बाहेर पडलेल्या मुलांशी माझं इंटरॅक्शन झालं. काही लोकांशी नाते झाले आणि मग त्यानंतर लक्षात आलं की 18 वर्षाच्या वरचा अनाथ हा समाजातला एक असा मोठा सेक्शन आहे की जो सेक्शन NGO कडनं अनटच आहे, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन कडनं अनटच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारकडनं पण अनटच आहे. याचा अर्थ या क्षेत्रात कोणी काम केलं नाही असं नाही, पण काम करणाऱ्या लोकांनी हे जे काम केलं हे इंडिव्हिज्युअल लेवलला केलं. म्हणजे 8-10 मुलं आहेत, त्यांच्या लग्नाची व्यवस्था केली, नोकरीची व्यवस्था केली, त्यांना अडीअडचणीला मदत केली, पण कम्प्लीट सेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते सेक्शन फोकस नाही केलं, ऍड्रेस नाही केलं. तर्पण फाउंडेशननी 18 वर्षावरच्या अनाथ मुलांचं हे कम्प्लीट सेक्शन डेटाबेस, रिसर्च बेस, व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही ऍड्रेस केलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 4 मुद्दे आम्ही केले आहेत. पहिला मुद्दा, जो मुलगा अनाथालयामधनं 18 वर्षानंतर बाहेर पडतो त्या मुलाची शैक्षणिक शुल्काची व्यवस्था, त्या मुलाची राहण्याची व्यवस्था, त्या मुलाची जेवणाची व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलाला इमोशनल सपोर्ट देणारी एक फॅमिली. असे प्रामुख्याने 4 विषय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या कम्प्लीट सेक्शनला ऍड्रेस केलं, त्याची तयारी केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विषय जेव्हा आम्ही आत्ताच्या विद्यमान सरकारशी कनेक्ट केला, त्यांच्याशी चर्चा केली, या अगोदर या डिपार्टमेंटच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत आमच्या 2 VC झाल्या, माननीय मंत्री महोदयांशी चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही तर्पण फाउंडेशन म्हणून सरकारला कम्युनिकेट करायला, कन्व्हिन्स करायला यशस्वी झालो आणि त्यातून मग आताचं सरकार आणि तर्पण फाउंडेशन यांच्यामध्ये एक MOU झाला. तर मुळामध्ये 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी सरकारची तशी कुठलीच स्कीम नाही, कुठलीच योजना नाही. त्यामुळे सरकार स्वाभाविकपणे 18 वर्ष मुलांना आर्थिक मदत करू शकत नाही. पण जेव्हलिन जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत कुठलीच NGO, कुठलाच व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, कोणीच ऑर्फनेजच्या आत जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सरकारला विनंती केली की सरकारच्या यंत्रणेच्या थ्रू अशा मुलांशी इंटरॅक्ट करून आम्ही या मुलांचा IQ टेस्ट, या मुलांचा EQ टेस्ट, या मुलांचा SQ टेस्ट करू आणि मग 18 वर्षाचा मुलगा जेव्हा आमच्या ताब्यात येईल तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दलचं कम्प्लीट रीडिंग झालेलं असेल. त्या अंतर्गत आम्ही प्रामुख्याने मुलींचे, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की या मुलींमध्ये हार्मोनल चेंजेस येण्याचे वय असतं आणि याच वयामध्ये खरं पाहिलं तर या मुलींना सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज असते. आम्ही तर्पण फाउंडेशनच्या वतीने या सगळ्या विषयाशी इंटरॅक्ट होणार आहोत. या सगळ्या प्रवासातला सगळ्यात मोठा माइलस्टोन कुठला असेल तर 23 जुलैला सरकारसोबत आमचा MOU झाला आणि 11 तारखेला 11 ऑगस्टला सरकारने या विषयासंबंधातली मान्यता दिली. आता सप्टेंबर पासून
तर्पण फाउंडेशन 18 वर्षावरच्या सर्व अनाथ मुलांसाठी, प्रामुख्याने जे आता बालगृहातून निघणार आहेत, 489 ऑर्फनेजेस मधनं 503 मुलं या जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये ऑर्फनेजेस मधनं बाहेर पडणार आहेत. या सगळ्या मुलांची शिक्षणाची फी, या सगळ्या मुलांची राहण्याची व्यवस्था, या सगळ्या मुलांची जेवणाची व्यवस्था, या सगळ्या मुलांना इमोशनल सपोर्टसाठी एक फॅमिली अशी सगळी व्यवस्था आम्ही करणार आहोत. आम्ही पॅन महाराष्ट्र एनजीओ कंपनीचे डायरेक्टर्स आहोत. या एनजीओ कंपनीच्या डायरेक्टर्समध्ये डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ऍक्टर आहेत, डिरेक्टर आहेत, कीर्तनकार आहेत, शेतकरी आहेत, एज्युकेशनलिस्ट आहेत, कॉर्पोरेटमध्ये लोक आहेत, बँकर्स आहेत. अशी 30 कपल असलेली ही आमची एनजीओ कंपनी आहे. त्यामुळे आमचं पॅन महाराष्ट्र काम आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही किती विजन डोळ्यासमोर ठेवून हा प्रोजेक्ट करतोय. आम्ही पुण्यातल्या एका प्रथित यश कंपनीसोबत टायअप केलाय की जे कंपनी या सगळ्या मुलांचा IQ EQ टेस्ट करेल. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत टायअप केलाय की ज्याच्या माध्यमातून आम्ही या मुलांच्या संस्कारासंबंधाचा विचार करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या 38 जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जेंट्स डॉक्टर, एक लेडीज डॉक्टर, एक सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह अशा 4 जणांची पॅन महाराष्ट्र आम्ही टीम उभी केली आहे की ज्याच्या माध्यमातून मुलगा जेव्हा समजा कराडच्या ऑर्फनेजमधून बाहेर पडला आणि त्याला अमरावतीला जायचं असेल तर दोन्ही ठिकाणी तर्पण फाउंडेशनची अशी टीम उपलब्ध आहे. या विषयातला सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय असेल तर सरकार आणि तर्पण फाउंडेशन यांच्यामध्ये झालेला MOU आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही ऑर्गनाइज वेनी समोर ठेवणार. इस ऑर्गेनाइजेशन के थ्रू ये ऑर्गेनाइजेशन क्या 18 वर्ष से कम उम्र के बच्चों को भी अपने एनजीओ में वो करती है, या 18 उम्र बीत जाने के बाद जब आप ऑर्गेनाइजेशन से बाहर निकलते हैं उसके बाद ये एनजीओ का काम शुरू होता है? मूलतः 18 साल तक तो सारी फैसिलिटी है ही. 18 साल तक बच्चा ऑर्फनेज में, बालगृह में रहता ही है. उसको खाने की व्यवस्था है, उसके ऊपर छत है, उसकी 18 साल तक एजुकेशन की भी व्यवस्था होती है. तर्पण फाउंडेशन 18 साल के ऊपर के बच्चों के लिए काम करते हैं क्योंकि 18 साल के बाद उनका कोई नहीं है. लेकिन जब 18 साल में बच्चा इंटरेक्ट होता है तो बट नेचुरल वो 12th में रहता है, 12वीं में रहता है. लेकिन बच्चे के सामने ऑप्शन इनफैक्ट 10th में ही आते हैं. जैसे मेरा बच्चा है तो मैं उसको 10th में पूछता हूं कि तुझे आर्ट में जाना है या साइंस में जाना है या इंजीनियरिंग में, तू करना क्या चाहता है, क्योंकि उसको ऑप्शन ओपन 10 में होता है. लेकिन उस वक्त वो जेवलिन जस्टिस एक्ट के तहत आता है. इसलिए हमने कहा है कि आप हम उसको 10th में ही हमसे इंटरेक्ट करो ताकि हम उसका IQ टेस्ट करें, EQ टेस्ट करें, उसका डिस्कस करें, उसके साथ में काउंसलिंग करें और फिर हम उसके बारे में निर्णय करें. लेकिन तर्पण फाउंडेशन उसको जो बेनिफिट देने वाला है वो 18 साल के बाद में देने वाला है. लेकिन 16 से 18 के बीच में हम उसके साथ में इंटरेक्ट करेंगे, उससे चर्चा करेंगे, उससे काउंसलिंग करेंगे और उसको बेनिफिट देने का प्रयास करेंगे. महाराष्ट्रातील सगळ्या मुलांची जेवढी अनाथ मुलं आहेत त्या सगळ्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहे तर्पण. महाराष्ट्रामधल्या जेवढी मुलं आत्ता इथून बाहेर पडतील त्या सगळ्या मुलांची शैक्षणिक शुल्काची व्यवस्था करणार आहोत. त्या सगळ्या मुलांना जर असं वाटलं की त्यांना राहण्याची व्यवस्था करायची, त्यांची राहण्याची व्यवस्था करणार आहोत. या सगळ्या मुलांची जेवणाची व्यवस्था करणार आहोत आणि या सगळ्या मुलांना इमोशनल सपोर्टसाठी एक फॅमिली जोडणार आहोत. पण म्हणजे कसं कुठे करणार ती, म्हणजे असं काही सेपरेट वसतिगृह करणार आहे का, पॅरेंट्स फॅमिलीमध्ये दत्तक पर्सनल केअर कशी असते त्याच्याबरोबर फॅमिली व्यवस्था करणार आहे की कशाबरोबर कधी व्यवस्था? आम्ही 2 प्रकारे या 3 महिन्यातले 500 म्हणजे साधारण वर्षाला 1,500-2,000 मुलं जर बाहेर पडली, वर्षाला ही जी बाहेर पडतात ही आता या वर्षी बाहेर पडणार मुलं. पुढच्या वर्षी कदाचित 350 असतील, त्याच्या पुढच्या वर्षी कदाचित 550 असतील. 400-500 मुलांची व्यवस्था म्हणजे 3 वर्षानंतर एक स्टेज असेल की आम्ही जवळपास 1500 मुलांची व्यवस्था करू. पण या मुलांना जी राहण्याची व्यवस्था करणार आहोत त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक प्रकार असे आम्ही सरकारला एक विनंती केली आहे की समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये तुम्ही ऑर्फन मुलांसाठी सुद्धा एक कॅटेगरी करा. आणि जिथपर्यंत माझा अंदाज आहे काही दिवसामध्ये सरकार निर्णय करेल. पण सरकारने जर निर्णय केला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट वसतिगृह आहेत की जिथे आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहोत. काही मुलं रूम घेऊन राहतील, त्या रूमच्या भाड्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत.
आम्हाला अनुभव इतका चांगला आहे की मधल्या काळामध्ये आम्ही 8423084230 हा नंबर डिक्लेअर केला आणि रिक्वेस्ट केली की जे लोक याच्यावर मदत करू इच्छितात त्यांनी याच्यात मिस कॉल दिला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 6,500 लोकांनी मिस कॉल दिला. त्यात आम्ही असं म्हटलं होतं की या मुलांना मदत करायची म्हणजे काय करायची, तर शैक्षणिक शुल्क द्यायचं खरंय, पण त्याच्यासोबत आम्ही त्यांना असं म्हटलं की वी वॉन्ट टाइम विथ ट्रस्ट, वी वॉन्ट एनर्जी विथ इमोशन्स, वी वॉन्ट अॅक्युरेट एम्पॅथी आणि वी वॉन्ट मनी विथ मॉरॅलिटी, TEAM. त्याच्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी सांगितलं की माझा मुलगा आहे, तो US ला राहतो, त्याची स्कूटी आहे, ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. उदाहरणार्थ काही लोकांनी सांगितलं की आम्ही म्हातारे आजी आजोबा राहतो, आमचं वरचं रिकाम आहे, आम्ही तर्पणला ते देऊ इच्छितो. असं मोठ्या स्केलमध्ये लोक आम्हाला या विषयामध्ये सपोर्ट करतात. आणि किती म्हणजे पायर ओव्हर आईपर्यंत 20-21 वर्षापर्यंत आम्ही प्रायमरी लेव्हलला 3 वर्षाचा नक्की विचार करतोय. जनरली 3 वर्षापर्यंत मुलाला ग्रॅज्युएट पर्यंत त्यांना मदत करावी आणि नंतर मग अर्निंग विथ लर्निंग मध्ये जावं. त्याही विषयामध्ये मी तुम्हाला नक्की सांगितलं पाहिजे की तर्पण फाउंडेशननी मधल्या काळामध्ये एक प्रयोग केला. ज्यावेळेस दुसरं लॉकडाऊन आला त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की लोक प्रामुख्याने व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, पॉलिटिकल लिडर्स ऑल्सो स्लममध्ये मदत करत होते, गरिबांना मदत करत होते. पण ही जी ऑर्फन मुलं जी ऑलरेडी बाहेर पडली आहेत, आपल्या लक्षात आलं की ती स्लममध्ये नाही आहेत, ते 2-3 मुलं मिळून रूम घेऊन राहत आहेत. त्यावेळेस एका मुलीने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं की आम्ही तिघी एकत्र राहतो, आम्ही स्लममध्ये नाही, त्यामुळे आमच्याकडे मदत येत नाही आणि आम्ही श्रीमंत पण नाही आहोत, 2 दिवस पुरेल एवढं राशन राहायला काही मदत करता येईल का. आणि त्या पिरियडमध्ये तर्पण फाउंडेशननी 3 मोबाईल नंबर ऑर्फनेज मधनं बाहेर पडलेल्या मुलांमध्ये लॉन्च केली, हेल्पलाईन नंबर म्हणून. आणि आम्ही पॅन महाराष्ट्र 2850 मुलांना 1 महिना पुरेल, म्हणजे खरं पाहिलं तर 2 महिना पुरेल अशी किट होती. 2350 रुपयाची किराणाची किट आम्ही 2850 मुलांना पोहोचवली पॅन महाराष्ट्र. त्यावेळेस आमच्या लक्षात असलं की जी ऑलरेडी मुलं बाहेर पडलेली आहेत त्यांना पण वेगळ्या प्रकारच्या मदतीची गरज आहे. आणि मग तर्पण फाउंडेशननी या मुलांसाठी सुद्धा काम चालू केलं आणि महाराष्ट्रातले प्रथित यश कंपनीज आमच्याशी कनेक्ट होतात आहेत की जे आम्हाला असं म्हणतात आहे की तुमच्या थ्रू जर मुलगा आला तर आम्ही त्याच्या क्वालिटीच्या आधारावर त्यांना नोकरी देऊ. त्याच्यामध्ये भूमी वर्ल्ड नावाची MIDC आहे जी ठाण्यात जवळ, त्यांनी आम्हाला सांगितलं की तर्पणच्या थ्रू अनाथ मुलांना त्यांच्या क्वालिटीच्या अनुसार आम्ही मदत करू. आम्हाला रिलायन्स रिटेलकडनं एक क्षीरसागर मॅडम आहे, तिथली अथॉरिटी आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट केला की तुम्ही आम्हाला मुलं पाठवा, तुमच्या थ्रू मुलं येणार असेल तर आम्ही आमच्या इथे नोकरी देऊ. त्याच्यामुळे ऑलरेडी पास झालेल्या मुलांसाठी सुद्धा आता तर्पण फाउंडेशन एक सेक्शन उघडलंय, त्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. 1% आरक्षण का जो गवर्नमेंट ने किया है अनाथ बच्चों के लिए, इसको लेकर के क्या तर्पण फाउंडेशन के साथ उसने तर्पण फाउंडेशन ने उसका स्वागत किया है. जब पिछली गवर्नमेंट थी तब 1% आरक्षण का निर्णय हुआ है और वो निर्णय को लेकर ही ये सरकार ने कुछ अच्छी अमेंडमेंट्स उसके अंदर किए, हमने उसका स्वागत किया है. केवल वो GR के अंदर में एक जो कॉलम जो आया है उस वक्त उस विषय को लेकर अनाथ बच्चों के साथ में गवर्नमेंट ने चर्चा करनी चाहिए, ऐसी हमारी इच्छा है. क्योंकि 1% आरक्षण का निर्णय जो गवर्नमेंट ने पिछले वक्त दिया था वो बाल गृह में रहने वाले जो ऑर्फन बच्चे हैं उनके लिए दिया था, जिसको जेन्युइन ऑर्फन हम कह सकते हैं. एक सरकार ने इसके अंदर एक एडिशन किया है कि जो बच्चे अनाथ समाज के अंदर में रहते हैं उनको भी इसके अंदर एडिशन किया है. इस विषय को लेकर हमारा कहना इतना ही है कि सरकार ने जो बच्चे ऑर्फनेज से बाहर निकले हैं उनसे इस विषय को लेकर चर्चा करके कुछ निर्णय करने की आवश्यकता है. क्योंकि जो तीसरा कॉलम बढ़ाया है उसकी वजह से समाज के अंदर में जो ऑर्फन है, जो आंटी के यहाँ रह रहे हैं, मौसी के यहाँ रह रहे हैं, किसी और करके उनका फैमिली अपब्रिंगिंग हुआ है, तो उनको अपॉर्चुनिटी जाने की वजह से जो जेन्युइन ऑर्फन है उसके ऊपर इंजस्टिस नहीं होना चाहिए, इसकी चिंता गवर्नमेंट ने करनी चाहिए. और इस विषय को लेकर जो ऑर्फनेज से निकले हुए ऑर्फन बच्चे उनके साथ में सरकार ने संवाद करके इस विषय में निर्णय करना चाहिए, ऐसा मतलब. फैमिली इमोशनल सपोर्ट किस तरीके से आप लगातार करेंगे, फैमिली इमोशनल सपोर्ट करेंगे उनके लिए, फैमिलीज कैसे उनको अडॉप्ट करेगा, किस तरीके से. देखो, डायरेक्ट एडॉप्शन तो इस विषय में नहीं होता, उसको फोस्टर केयर कहते हैं. लेकिन तर्पण फाउंडेशन इसके ऊपर विश्वास करता है कि जब तक उसका इमोशन क्वेश्चन स्ट्रांग नहीं होगा तब तक उसका कंप्लीट पर्सनालिटी डेवलपमेंट नहीं हो सकती. तो समाज के अंदर में बहुत बड़ी फैमिलीज ऐसी है कि जो ऐसे बच्चों से कनेक्ट होना चाहती है. एडॉप्शन अलग चीज है, कनेक्शन अलग चीज है.
प्राइमरी लेवल पे कनेक्शन भी बहुत बड़ी बात होती है। समझो कोई एक लड़का है जो पुणे के ऑर्फनेज से निकला है, उसको अमरावती में एडमिशन मिली है, दर्पण उसको हेल्प कर रहा है, लेकिन अमरावती में एक इमोशनल फैमिली, एक फैमिली जो इमोशनली कनेक्ट होना चाहती है उनके साथ में, तो उसको त्योहार में घर में बुलाएगा, अपने फैमिलीज के साथ डिस्कस करेगा, तो उसका इमोशन क्वेश्चन भी स्ट्रांग होते चले जाता है। बहुत बार ऐसा होता है कि ये बच्चे अपने आप में बहुत ही स्ट्रगलर होते हैं, कॉन्फिडेंट होते हैं, असर्टिव होते हैं, लेकिन एक इमोशनल क्वेश्चन की नीड होती है, तो इसलिए हम उसको इमोशनल सपोर्ट वाली एक फॅमिली कनेक्ट करतो ना। दर्पणचं कुठं पुण्यात हेड ऑफिस की काय मुंबई दर्पणचं ऑफिस किंवा असं काही? दर्पणचं ऑफिस आता आम्ही सप्टेंबरला मुंबईत स्टार्ट करतोय। नियर अबाउट आम्ही एक ऑफिस इथे फायनल केलंय, सप्टेंबरला त्याचं आम्ही इनॉग्रेशन करणार आहोत। आणि हायर एज्युकेशनच्या बऱ्याच स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, आणि मुलींना तर हायर एज्युकेशन फुकटच आहे, आणि मुलांसाठी पण तर त्याची काही टाईप म्हणून उपयोग होऊ शकतो। आम्ही एक खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये काम करणाऱ्या कंपनीज आमच्याशी कनेक्ट होतात आहे की आमची इथली समजा बऱ्यापैकी मुलांना MSCIT करायचं आहे, बऱ्यापैकी मुलींना नर्सिंगचा कोर्स करायचा आहे, तर अशा कोर्सेस चालवणाऱ्या कंपनी सुद्धा आमच्याशी कनेक्ट होतात आहे, आणि त्यांना असं वाटतं की समजा 6,500 फी आहे, तर ऑर्फन असेल तर आम्ही 3,000 मध्ये करू, पण आम्ही मात्र पूर्ण फी भरण्याची तयारी ठेवली आहे। कारण मला बरेच वेळा असं वाटतं की एखादा ऑर्फन मुलगा जर समजा एखाद्या इथे शिकत असेल तर त्याला ऑर्फन म्हणून सेकंडरी ट्रीटमेंट मिळता कामा नये, म्हणून आम्ही त्याची वेळेत पूर्ण फी भरू। पण बरेच वेळा त्या कंपनीच्या लोकांना सुद्धा चांगलं काम करायची इच्छा असते, तर त्याचं मदत करून तर आम्ही त्यांना वेलकम करणार। गव्हर्नमेंटचे आहेत ईडब्ल्यूएसच्या अंडर यांना समजा सर्टिफिकेट देऊन दिली, शिधापत्रिका दिली, आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंडर आणलं तर तो खर्च आहे ना। आता एखाद्या मुलीला, एक मुलगी आहे ती मध्ये मला भेटली, तिला रेडिओ जॉकीचा कोर्स करायचा आहे। आता रेडिओ जॉकीचा कोर्स वेगळा कोर्स आहे, पण ती जर माझी मुलगी आहे, दर्पण माझी मुलगी आहे, तिची इच्छा मला पूर्ण केलीच पाहिजे, तर ती कुठे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये नाहीये, तर अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आम्ही त्यांना मदत करतो। पारंपरिक BA, BCom, BSc मुळामध्ये आम्ही या सगळ्या मुलांची स्किल टेस्ट करू, IQ टेस्ट करू, EQ टेस्ट करू, त्यावेळेस प्रामुख्याने ते स्वतःच्या पायावर उभे राहावे अशा प्रकारच्या कोर्सेसचा आम्ही आग्रह करणार। आणि 4 जणांची कमिटी जी प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंटच्या डॉक्टरची काहीतरी 4 लोकांची कमिटी? नाही, आम्ही 4 लोकांची, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे NGO आहे, म्हणजे डॉक्टर, एक लेडीज डॉक्टर, एक जेंट्स डॉक्टर, एक सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा प्रमुख। मुळामध्ये एखादा मुलगा जर एखाद्या गावातून दुसऱ्या गावात गेला तर त्याला तिथे ऑलरेडी एक टीम असेल जी त्याला अर्ध्या रात्री मदत करायला उपलब्ध असेल। आणि शेवटच्या वर्षात हे सगळं IQ, EQ टेस्ट करणार? नाही, आत्ता करणार आम्ही 18 वर्ष झालं। आणि शेवटच्या वर्षात अर्थात नाही, म्हणून आम्ही सरकारला आग्रह केलाय, हा जो MOU झालाय, म्हणजे मी प्रेसला कम्युनिकेट आतापर्यंत का नाही केला, मी वर्षाला काम करतोय, आता का केलं, कारण खरी बातमी काय तर आमचा MOU झाला सरकारचा। आता आम्ही मुलांना 16व्या वर्षी भेटू शकतो। जर उदाहरणार्थ 13 वर्षाची मुलगी हॉर्मोनल चेंजेस होतात, तर आता आम्ही तिला सायकोलॉजिकल काउन्सिलरला भेटवू शकतो, त्याच्यामध्ये आम्हाला सरकार मदत करायची। ग्रामीण भागातील मुलं, विशेषतः जिथे कमी उत्पन्न आहेत अशी मुलं शहराकडे येतात, त्यांना म्हणजे राहण्याची सोय नसते किंवा शिक्षणाची सोय नसते किंवा कामधंदा असते, अशा संदर्भात दर्पण संस्थेसाठी काय नाही? नाही, मुळामध्ये महाराष्ट्रात ऑर्फनेजेस जे आहे ते संगरुळीपासून नांदेडच्या तर चिखलदरापर्यंत आहे, त्यामुळे तिथनं प्रामुख्याने शिकायला येणारी मुलं शहरातच येणार आहे, तेव्हा आम्ही शहरात त्यांच्या सगळ्या व्यवस्था करणार। थँक्यू, धन्यवाद।